टॉस हरल्यानंतर 4:19 मिनिटं झालेले आहेत. इथून मात्र 20 मिनिटं 4 षटकांसाठी. व्हेरी फास्ट बॉल लॉफ्ट केला, चेंडूला सरळ फेकून देत आहेत ओव्हर मिड विकेट. आकाश तरे नावाचा ब्रँडेड षटकार. गुड स्टार्ट. 5 षटकांची मॅच जरूर आहे. जबरदस्त कौतुक करावं लागेल. कौतुक यांचं 3 चौकार ज्यांच्या बॅटमधनं आले आणि ऐकुर्लाई सरतोडी संघाला आधार देऊन गेले आणि त्यानंतर विजय संपादन करता आला. जबरदस्त बॅटिंग आकाश तरेच्या बॅटमधनं या ठिकाणी चेंडूला सरळ एक्झिक्यूट करतायत. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल हुक करण्याचा प्रयत्न होता. थोडासा राईज झाला चेंडू आणि डॉट बॉल आलाय बॅक ऑफ द गुड लेन. थोडासा टॉस झाला चेंडू आणि त्यानंतर निर्धाव चेंडूची सांगता. पुढचा चेंडू शॉर्ट बॉल पोल केला गेलाय. जबरदस्त बॅटिंग आकाश ऑन फायर. या मैदानावरती फुलटॉस बॉल असताना असे शॉर्ट बॉल तुम्ही जर हाताळाल तर नक्कीच पनिशमेंट म्हणून षटकार मिळेल आणि तोही चांगल्या फॉर्म मध्ये असलेला बॅटर आहे. मिस्टर आकाश तरे आणि निखिल तरे दोन्ही बंधू मैदानाच्या आतमध्ये. अखिल दोन्ही बंधू आपण बघतायत जबरदस्त कार्य करताना. इथे मात्र समीरच्या अगेन्स्ट आक्रमकतेचे तेवर दाखवताना आपल्या बॅटिंग वरती विश्वास आहे आकाशला. कहते हैं धन कहता है मुझे जमा करो, कैलेंडर कहता है मुझे पलटो, समय कहता है मुझे अच्छा प्लान करो, भविष्य कहता है मुझे जीतो और कुदरत साधारण लफ्जों में कहती है अच्छे कर्म करो और खुद के ऊपर विश्वास रखो. ये विश्वास भरी पारी है आकाश तरे की. बेहतरीन बल्लेबाजी. स्कोर में इजाफा पर स्कोर पहुंचता हुआ 12 पे. समीर को वापसी करनी होगी यहां पर इस बिचकली गेंद. धीमी गति की गेंद और जाल में फंसाते हुए इस समय आकाश को बहुत ही बढ़िया विकेट. 2 सिक्सर जरूर आए थे. गति को परिवर्तन किया, थोड़ा सा बैकअप द गुडलैंड गेंद को रखा और वहां पर आकाश के पारी का अंत होता हुआ, विकेट गिरता हुआ, म्यूजिक प्ले होता हुआ. तो इस समय 12 रन 12 रन स्कोर कार्ड के ऊपर. नहीं बल्लेबाज आपको जल्दी जाना है. प्रवीण न्यूमान. महत्वपूर्ण मैच सेकेंड राउंड का पहला मैच है और वहां पर आकाश की जरूरत थी वीरतानाजी पारगांव टीम को. लेकिन हर गेंद के ऊपर बड़े शॉट खेलने का उनका जो प्रयास है, मिस टाइम शॉट खेल बैठे और विकेट का पतन होता हुआ. एक अच्छी वापसी की है समीर ने. थोड़े से महंगे साबित हो रहे थे लेकिन महत्वपूर्ण विकेट के योगदान पर इस समय वापसी के बिगुल को बचाते हुए एक अच्छी वापसी. नए बल्लेबाज आए हैं प्रवीण. अनुभव का भंडार जिसके पास है, बेहतरीन बल्लेबाजी में जिनका नाम शुमार है और एक वीर तानाजी पारगांव टीम के मारूफ बल्लेबाज है ये. ओ हपौली थी. इस समय हुक करने का प्रयास था, शॉर्ट गेंद थी लेकिन तेज डाली गई थी. इस बार डॉट बॉल. अच्छी गेंदबाजी. समीर अब कंधों का इस्तेमाल कर रहे हैं, कंधों की जोर को दिखा रहे हैं और उनकी बदौलत जो डॉट गेंद आई है वो उत्साह का वातावरण मैदान में निर्माण करती हुई. इस बार टैप किया हल्के हाथों से. पॉइंट में खिलाड़ी मौजूद है, रन की कोई गुंजाइश नहीं है. और की यहां पर बात करेंगे तो समाप्ति. 2 बड़े हिट जरूर आए लेकिन 12 रन एक बड़े विकेट के नुकसान पर वीर तानाजी पारगांव पहले बल्लेबाजी करते हुए 12 रन स्कोर कार्ड के ऊपर. इस बार जतिन हमें बताते हुए कि पहला ओवर खत्म होने में समय खर्च हुआ है 4 मिनट. टाइम के ऊपर भी ध्यान देना है और कम से कम टीम मीटिंग और ज्यादा से ज्यादा क्रिकेट बीच मैदान में होना चाहिए. अवधूत को बुलाया गया अब गेंदबाजी के लिए. अपनी टीम के बेहतरीन गेंदबाजों में जिनका नाम लिया जाता है वो अवधूत आए हैं. 12 रन एक विकेट के नुकसान पर. एक तरफ अखिल है, दूसरी तरफ प्रवीण. अखिल की बात करेंगे, 6 गेंदें उन्होंने 9 सेकंड से देखी और अब भी उनको मौका मिला है पावर प्ले के सेकेंड ओवर में. सामने है अवधूत जैसा एक तेज तर्रार गेंदबाज, रफ्तार के सुल्तान जिसे कहा जाता है, वो है अवधूत. गति को परिवर्तन, स्ट्रेट ड्राइव किया, सिंगल चुराने का प्रयास है. गुड कॉल. 1 रन से स्कोर में इजाफा.
13 रन स्कोर कार्ड के ऊपर। प्रवीण, जैसे मैंने पहले कहा था, ये वो खिलाड़ी है जो परिपक्वता, आक्रामकता, संयम, इनका जबरदस्त समन्वय जिनके बल्लेबाजी में नजर आता है, वो है प्रवीण। ऑन स्ट्राइक पर वो इस बार जरूर स्क्वायर कट खेलना चाहते थे, तेज थी गेंद, परख नहीं पाए और डॉट बॉल। अच्छी गेंदबाजी, अवधूत लगातार रफ्तार को बढ़ा रहे, लेंथ लाइन को कंट्रोल रख रहे हैं, आउटसाइड द ऑफ स्टंप गेंदबाजी की पिचिंग हो रही है। इस बार गति को परिवर्तन किया था, सिंगल नहीं रोक पाएंगे, एक से स्कोर में इजाफा पर स्कोर पहुंचता हुआ 1 for 14। 3 गेंदें हो चुकी है। स्टार्ट काफी बढ़िया दिया था आकाश ने, लेकिन उस स्टार्ट को एक अच्छे रनों में, एक अच्छे इनिंग में तब्दील करने में कहीं ना कहीं उनकी जो गलती हुई है वो यहां पर देखने को मिलती भी। अवधूत तैयार। ओ वाड़ा शॉट, क्या टाइमिंग है! जैसे गेंद और बल्ले के बीच में टकराव हुआ, एक मधुर आवाज सुनाई दी और गेंद को खेल दिया डीप बैकवर्ड टच स्क्वायर लेग के ऊपर से। अखिल ने जड़ दिया है सिक्सर, ह्यूज सिक्सर। 20 रन ऑन स्कोर कार्ड। इनकी बात करेंगे, 5 गेंदें बिंदी है, 3 बड़े हिट नजर आ रहे, 2 सिंगल और 1 विकेट भी गया है। शेखर हमें बताते हुए हमारे गोल्डन मैजिक फिंगर। इस बीच अगली गेंद, इस बार ऑप्शन के बाहर गेंद को रखा था, डॉट बॉल। अभी भी आखिरी गेंद आनी शेष है। 20 रन स्कोर कार्ड के ऊपर। पाटिल नेटवर्क के द्वारा लाइव टेलीकास्ट हम देख रहे हैं। क्लैरिटी के मामले में काफी बेहतरीन माने जाते हैं पाटिल नेटवर्क टीम, और सभी का योगदान काफी बढ़िया है। ओहो, इस बार ऊंचाई ज्यादा, क्या लंबाई मिली है? बिल्कुल भी नहीं। अखिल भी यहां पर आउट होके वापस जाएंगे पैविलियन की तरफ। झटका नंबर दूसरा इस समय लगता हुआ वीर तानाजी पारगांव टीम को 20 रन के ऊपर। इसके बाद में जो मैच होगा, आई कुर्लाई सरतोडी विपक्ष उज्ज्वल संघ मथाने। दोन्ही संघाच्या संघनायकांनी टॉस साठी यायचं आणि हा सामना किती षटकांचा असेल तो तुम्हाला टॉस बॉक्स मध्ये सांगितला जाईल, याची नोंद घ्या, कारण इथून तिसऱ्या राऊंडला आपण प्रारंभ करतोय। दुसऱ्या राऊंड साठी आपण 5 षटके या ठिकाणी मर्यादित ठेवली होती। दोन्ही संघांना बाय मिळालेली आहे, म्हणून जो तिसरा राऊंड आहे आणि तिसरा राऊंड 4 षटकांचा असेल याची आपण नोंद घ्यायची आहे। धावा आहेत 20 आणि गोलंदाजीला इंट्रोड्यूस केलं जात आहे प्रतीकनं। मागचं षटक ज्याने हाताळलं होतं, सामन्यामध्ये प्रभावित करणारा स्पेल ज्याने हाताळला होता, तो गोलंदाज आहे प्रतीक, आणि त्याच गोलंदाजीची धार, तिखट मारा याही मॅच मध्ये बघायला मिळेल का? इथे मात्र वाईड बॉलनं स्टार्ट दिलाय, एक्स्ट्राच्या रूपानं स्कोर कार्ड पोहोचले ती 21 वरती। 21 एक अतिशय अभूतपूर्व असा सोहळा, अनुपम सौंदर्याने नटलेली भव्य अशी क्रीडा नगरी आणि ते टेनिस क्रिकेटचा असलेला महासंग्राम, एक जबरदस्त नियोजन। उलटा चेंडू यावेळेला डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न, एका धावेवरती समाधान मानावं लागेल। धावसंख्या पोहोचेल ती 22 वरती, आणि एक दिवसाची अथक परिश्रम, हार्डवर्क आणि त्यानंतर सुसज्ज अशी क्रीडा नगरी आपण बघतायत। बाप्पा मोरया क्रीडा मंडळाच्या माध्यमातून स्वर्गीय अमोलजी पाटील स्मृतिप्रित्यर्थ आपण या भव्य दिव्य टेनिस क्रिकेटचा महासंग्राम बघतोय। अविरतपणे घेतलेली मेहनत आणि त्यानंतर या विभागातील सर्व खेळाडूंना मिळालेलं व्यासपीठ, बाप्पा मोरया क्रिकेटच्या माध्यमातून सुंदर नियोजनामध्ये ही स्पर्धा, एक दैदिप्यमान सोहळा आपण अनुभवतोय। हो, यावेळेला मात्र फटका फसलाय आणि शॉट फाईन लेगला इथे मात्र विकेटचं पतन होताना आणखीन एक धक्का लागतोय वीर तानाजी पारगाव संघाला। मागच्या मॅचचा हिरो ज्याने सुंदर बॅटिंग केली होती, यावेळेला मात्र लवकर बाद होत आहेत आणि न्यूमॅन सचिन घरत मैदानाच्या आतमध्ये येत आहेत। प्रचंड बोर पिकलाय, पोरी तुला
सचिन आलाय. न्यूमॅन सचिन घरत, ज्याच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे. अ लॉट ऑफ एक्सपिरियन्स ही हॅज अँड मेनी टाइम ही हॅज हँडल्ड डेलिकेट सिच्युएशन. आणि तो सचिन मैदानाच्या आतमध्ये पोहोचताना दिसतोय. एका बाजूने प्रवीण आहे. दोन्ही जे खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत त्यांच्याकडे प्रचंड असा अनुभव आहे. त्या अनुभवाला बेनिफिशियल कॉजमध्ये परिवर्तन करताना किती धावांचं योगदान देतील हाही एक प्रश्नचिन्ह उभा राहिलाय. महत्त्वाच्या मॅचमध्ये तुम्ही दिलेलं योगदान तुमच्या संघाला एका चांगल्या मॅचकडे घेऊन जातं, एका चांगल्या मॅचची निर्मिती करतं. आणि त्या योगदानामध्ये तुमचं किती पद्धतीचा, कुठल्या पद्धतीचा खेळ आहे हे महत्त्वाचं असतं. तर बघूया, इथे मात्र प्रतीक प्रभावित करणारा स्पेल याही मॅचमध्ये हँडल करतोय सचिन घरत. आणि इथे क्लिंग बोल्ड थोडेसे शफल होऊन ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. लेगस्टिकला चेंडू इथे लागतोय आणि माघारी परतताना सचिन. मारने का नहीं, क्यों मारने का नहीं, अरे होगी तेरी दांडी गुल. टायमिंग खूप चांगला आहे कॅन्डी यांचं. स्मिथ मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत. प्रवीण मात्र कानमंत्र देत आहेत की इथून आपल्याला धावा हव्या आहेत. आणि स्मिथ तुम्हाला सहकार्य करायचे वीर तानाजी पारगावसाठी. आणि एका बाजूने प्रतीक मागच्या मॅचमध्ये ज्याने प्रभावित केलं आणि ह्याही मॅचमध्ये आपला क्लास, आपली गुणवत्ता, आपलं अनुशासन दाखवताना आपली परफेक्ट एक्युरेसी काय तो दाखवतोय मिस्टर प्रतीक. याही वेळेला मात्र डॉट बॉल बघायला मिळतोय. अप्रतिम अशी गोलंदाजी, भन्नाट असा वेग, सुंदर असं पिचिंग आणि कुठलंही उत्तर नव्हतं त्यावेळेला स्मिथकडे. खोलवर टप्प्याचा चेंडू हाताळला गेलाय. स्कोर पूर्णतः 22 वरती थांबला गेलाय. स्कोर 7-22. 2 चेंडूंचा खेळ शेष आहे. पुढचा चेंडू. याही वेळेला मात्र खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. वेग भरपूर होता आणि त्यामुळे तुम्हाला छोट्या बॅकक्लिपने खेळावं लागते. 23 धावा. आजच्या दिवसामध्ये पंचांचं काम अप्रतिम राहिले. विरल नायर सर असतील, आशुतोष व्यवहारे आणि विशाल नाईक सर, एक जबरदस्त काम आजच्या दिवसामध्ये त्याने पार पडलेलं आहे. त्यासाठी त्यांचंही कौतुक झालं पाहिजे. गुड जॉब. पुढचा चेंडू. मिस्टर प्रतीक तयार होतात गोलंदाजी ट्रॅकवर. या वेळेला मात्र कव्हर्सला खेळण्याचा प्रयत्न आहे. सिंगल कंप्लीट झालंय. एक धावसंख्या बघायला मिळेल 24. पाटील नेटवर्कच्या माध्यमातून अनुराग असतील, आमचे कपिल असतील, खूप चांगला चेंडू फॉलो करतायत. आणि प्रोफेशनल कॅमेरामॅन काय असतं, यूट्यूबच्या माध्यमातून जे क्रीडा रसिक वर्ग मॅच बघत असतात घर बसल्या, त्यांना पूर्णतः व्ह्यू कसा दाखवला जाईल, चेंडूला कशा पद्धतीने फॉलो करावं, हे मात्र हे दोन्ही कॅमेरामॅन चांगलं वर्क करताना आमचे एडिटर जतीन किनी हेही खूप चांगल्या पद्धतीने काम करतायत. आणि मेहुल पाटील, संपूर्ण पाटील नेटवर्कची टीम आपला 100% या स्पर्धेला देताना त्यांचंही कौतुक. आणि आमची संपूर्ण अंटार टीम, बाप्पा मोरया क्रीडा मंडळाची सर्व निष्ठावंत कार्यकर्ते यांची एक असलेली एक जबरदस्त कामगिरी कौतुकास पात्र. वळूया पण मॅचकडे. अवधूत आलाय दुसऱ्या स्पेलमध्ये. एक भन्नाटा यावेळेला प्रवीणला थोडासा डॉमिनेट करतोय. ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू थोडासा खाली राहिलाय आणि इट्स अ डॉट बॉल. धावा स्कोर कार्डवरती 24 वर स्थिरावलेत. अजून या इनिंग मधलं 11 चेंडूंचा खेळ शेष आहे. एकंदरीत ह्याच्यानंतर आणखीन एक षटक आपल्याला बघायला मिळेल. पुढचा चेंडू. आणि इथे डाऊन द ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. मिस टाइम शॉट. लेझी क्रिकेट बघायला मिळाला तिथे धीरज कडनं. एकदम इझी कॅच खेळण्याचा प्रयत्न केला आणि कॅच सुटलाय. येणाऱ्या काळामध्ये जर प्रवीणच्या बॅटमधनं धावा आल्या तर ते धीरजच्या नावावरती लिहाव्या लागतील. धावसंख्या पोहोचली ती 25. पोलटॉस चेंडू. एक धाव अर्जित केली गेली ऑन साइडला. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 26.
पुढचा चेंडू आणि इथे मात्र विकेटचं पतन होताना प्रवीण सुद्धा तंबूच्या आसऱ्याला परत आहेत. वेग वेग आणि वेग अवधूतची ओळख राहिले. दीपेन मात्र एष्ट्यांच्या मागे जबरदस्त कामगिरी करतायत. अडचणीमध्ये सापडलाय संघ तो म्हणजेच वीर तानाजी पारगाव आणि या संघाला संकटातून सावरण्यासाठी वेद येत आहेत. वेद म्हटल्यानंतर 4 वेद आपल्याला आठवत आहेत. यजुर्वेद, ऋग्वेद, अर्थवेद, सामवेद. परंतु हा वेद क्रिकेटच्या मैदानामध्ये अप्रतिम बॅटिंगसाठी ओळखला जातोय. समय की मांग की आपलं चांगलं योगदान आणि वीर तानाजी पारगाव संघाला सुस्थितीमध्ये नेण्यासाठी किती धावांची इनिंग खेळेल हा युवा फलंदाज नाव आहे मिस्टर वेद. आणि दुसऱ्या बाजूने अवधूत आपल्या वेगावरती स्वार होताना प्रत्येक क्षणोक्षणाला सुंदर गोलंदाजी साकारतोय. पलटॉस चेंडू एक्स्ट्रा कव्हर्सला एक्झिक्यूट केला गेलाय. सिंगल कंप्लीट होताना थोडासा चेंडू डायवर्ट झाला. तद्वर 2 धावा परिपूर्ण. धावसंख्या 2 ने आकार घेताना 27-28. चुकीची दुरुस्ती 28. अंतिम चेंडू या षटकातील. इथे बॅटला स्पर्श करताना पॉइंट मध्ये खेळाडू आहे. विकेटचं पतन होताना आणखीन एक धक्का लागतोय वीर तानाजी पारगाव संघाला. मी विनंती पुनश्च करेन आई कुर्लाई सरतोडी बनाम उज्ज्वल संघ मथाने टॉसच्या दृष्टीने आपण तयार राहायचं आहे. सन्युमान अजिंक्य येतोय. थोडस नाराज केले वीर तानाजी पारगाव संघाच्या फलंदाजानं, कारण आजच्या दिवसातली जी धावसंख्या आपल्याला बघायला मिळाली, श्री चागमाता रावळे संघानं 88 धावा, उज्ज्वल संघ मथाणे संघानं 76 धावांचं टार्गेट सेट केलं होतं. 70 धावा ह्या सहज या मैदानावरती बनतायत. परंतु इथे जय भवानी दांडाखडी संघाची जी गोलंदाजी आहे ती क्लास 1 राहिले आणि त्यामुळे थोडासा बॅकफूट वरती दिसतोय वीर तानाजी पारगाव संघ. धावा स्कोर कार्ड वरती 28. 6 चेंडू भरपूर महत्वाचे आहेत. दर्शन गोलंदाजी ट्रॅक वरती आपण बघतायत आणि स्ट्राइकला आहेत ते स्मिथ ऑन स्ट्राइक. दर्शन पुढचा चेंडू घेऊन आणि या वेळेला मात्र ब्लाइंड शॉट खेळण्याचा प्रयत्न बॅटला ड्रिल केलं होतं. चेंडू पडल्यानंतर थोडासा कट होताना अजिंक्य सांगतायत की तुम्हाला कशा पद्धतीने या चेंडूला फेस करायचा आहे. 5 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि 5 चेंडू मध्ये कमीत कमी 3 षटकार, ही चांगली मॅच होऊ शकतं आणि त्यासाठी प्रयत्न असतील स्मिथ यांचे. फॉलिंग स्वीप ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, सिंगल कंप्लीट होते. 29 लेग बायच्या रूपानं सिंगल धाव पूर्ण झाले. 29. अजिंक्य ऑन स्ट्राइक. तिसरा चेंडू आणि इथे मात्र डाऊन द लेग स्टंप आहे. अंपायर सिग्नल वाईट बॉल एक्स्ट्राच्या रूपानं धावसंख्या 30 वर स्थिरावली गेली. 30. पुढचा चेंडू घेऊन तयार दर्शन. अजिंक्य ऑन स्ट्राइक. 30 रन्स ऑन स्कोर कार्ड. याही वेळेला मात्र बॉलला कट केलंय थोडस डॉट बॉल. गोलंदाजी खूप जबरदस्त बघायला मिळते दांडाखडी संघाची. अवधूत असेल, प्रतीक असेल, त्याच्यानंतर समीर असेल आणि आता दर्शन. प्रत्येकानं आपलं योगदान 100% दिलंय. पुढचा चेंडू, उलटा चेंडू, संधीचं सोनं करता येत नाहीये. सिंगल कंप्लीट झालंय.
धावसंख्या 1 ने पूर्ण होईल आणि पोहोचले 31 वरती. शेवटचे 2 चेंडू शेष आहेत. पुढचा चेंडू ही वेळेला चांगला चेंडू बघायला मिळतोय. एक धाव कंप्लीट झाले. धावसंख्या 1 ने. अंतिम चेंडू ह्या इनिंग मधला आणि अजिंक्य या वेळेला मात्र अंतिम चेंडू आपल्या नावावरती नोंदवत आहेत. फिनिश खूप चांगले केले. धावसंख्या 6 ने फ्लाय झाल्याने पोहोचले तब्बल 38 धावा. 39 टू विन. मी सरतोडी संघाला विनंती करेन आपण त्वरित फील्ड अरेंज करून घ्या आणि आई कुर्लाई मी विनंती करेन की वीर तानाजी पारगाव संघ आपण फील्ड अरेंज करून घ्यायचे. सरतोडी संघ टॉस साठी आणि उज्ज्वल संघ मथाने आलेले आहेत. आपण टॉस करून घ्यायचे. हिमांशु सरांना मी विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करायचा आहे. मॅच 4 षटकांची असेल याची नोंद घ्यायची आहे. 4 गोलंदाज अनिवार्य. 1 षटक पॉवर प्लेचं असेल. अभिनंदन आणि बेस्ट लक दोघांना पण. काय कॉलचं कसं आहे चॉईस हवी की कसं आहे सिद्धू बोलतो. तर दोन्ही संघनायकांना देऊया आपण खूप साऱ्या शुभेच्छा. कॉइन स्पिन करा. हा बोल बघूया. सिद्धार्थ पवार यांचा कॉल असेल. बाप्पा मोर्या आणि आले बाप्पा मोर्या. टॉस जिंकलाय. काय असेल निर्णय आणि बेस्ट ऑफ लक. जास्त वेळ घेणार नाही आम्ही त्यांना. बेस्ट ऑफ लक. टॉस जिंकला या ठिकाणी आई कुर्लाई सरतोडी संघाने प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारले. जाऊया आपण कॉमेंट्री स्टुडिओमध्ये जिथे रिझवण्यासाठी आवाज असेल प्रमोदजी शेडगे सरांचा. थँक्यू व्हेरी मच अजितजी पाटील यांचा आवाज आपण ऐकतायत या स्पर्धेमध्ये. एकोणचाळीस रन्स टू विन असतील. 2 फलंदाज एका साईडला आपण पाहतायत. चिराग बारी अँड धीरज अशी जोडी ही मैदानाच्या आतमध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. दांडाखाडी टीम 38 धावांपर्यंत मजल मारली वीर तानाजी पारगाव या टीमने. खर्डी टीमला ज्यांनी पराभूतच्या छायेत नेलं गेलं होतं. 56 रनचं टार्गेट समोर असताना त्या शेवटच्या षटकापर्यंत तो सामना रंगला होता. आलेल्या आमच्या तमाम लाडक्या क्रिकेट शौकीनांचं सहर्ष स्वागत करीत आहोत या क्रीडा नगरीमध्ये. एक अतिशय सुंदर क्रीडा नगरी आणि त्यामध्ये सुरू असलेला बाप्पा मोर्या चषकाचा क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. अगदी आपण डिसेंबरच्या एंडिंग पर्यंत येऊन ठेपलो गेलो. 2025चं नव्याने स्वागत ते मात्र इंग्रजी कॅलेंडरनुसार करण्यात येईल. पहिलाच बॉल आकाश तरे. या बॉल ऑन साइडला काय फटका खेळलाय. स्टायलिश शॉट. सरळ चेंडूला पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. स्टँडच्या वरून 6 धावन करता स्टायलिश फटका होता. जसा चेंडू आला तसा चेंडूला मात्र पाठवलं. आकाश तरेचा चेंडू छान होता. बॅट फिरवण्याची शैली अफलातून पाहायला मिळाली आणि काय फटका खेळला. क्लास. सुपर टायमिंग.
क्लास फटका आपण पाहू शकला. 10 फटका एक वेळा नाही, 10 वेळा नाही, 100 वेळा नाही, 1000 वेळा पाहता येईल. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक स्ट्रोक. षटकाराने सुरुवात केली. नवीन कोऱ्या करकरीत चेंडूला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. आकाश तरेच्या पहिल्याच बॉलवर. ऑफ साईडला फटका छान आहे. या वेळेला ड्राईव्ह खेळला जातोय. काय फटका खेळला गेलाय. क्लासिकल चौकार. मॅग्निफिसंट टायमिंग. ट्रिमंडस बॅटिंग. 4 धावा. चौकार. पहिल्या बॉलवर षटकार, दुसऱ्या बॉलवर चौकार. चिराग बारी इज ऑन अ फायर. आकाश तरे एका साईडला आपण पाहू शकतायत. रेल्वे पोलीस म्हणून ज्यांची ओळख आपल्याला सातत्याने पाहायला मिळते आणि खूप छान पद्धतीने या खेळाडूने सुद्धा प्रगती केली. ऑन साईडला ऑन ड्राईव्ह खेळत असताना अजिंक्य पुढे सरसावेल. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मेल. चांगली फेकी, चांगला थ्रो यावेळेला आपल्याला पाहायला मिळतो. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 11 वर जाऊन पोहोचली गेली. 3 बॉलचा खेळ झालाय. जी स्टार्ट हवी होती, अपेक्षित स्टार्ट, खूप महत्वाची गोष्ट असते क्रिकेटच्या खेळामध्ये. ती अपेक्षित स्टार्ट आतापर्यंत दोन्ही बॅटरने दिले. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न धीरजचा जरूर होता. स्लोवर वन चेंडू थोडासा थांबून आला होता. समीर खरे त्यांच्या हातामध्ये चेंडू विसावला गेला. डॉट बॉलची सांगता होत असताना पाहायला मिळते. या अगोदर आपण कित्येक वर्ष निलेश यांना आपण पाहिलं, ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं शॉर्ट फाईन लेगला. अप्रतिम पायामधला चेंडू जरूर खूप सुंदर पद्धतीने मनगडाचा वापर केलाय. चेंडूला स्टॉप केलंय. शेवटच्या क्षणाला चेंडूला रोखलं अजिंक्यने. आपल्या संघासाठी 2 धावांचं जरूर योगदान देत असताना पाहायला मिळतोय. गुड फिल्डिंग, गुड थ्रो. 2 धावा येत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 13 वर जाऊन पोहोचले गेली. मुकेशजी किनी या मॅचचा आनंद घेत असताना आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचं सुद्धा करूया वेलकम. पुन्हा एकदा बॉलर तयार. हलक्याच्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली. जस्ट विशाल नाईक सरांच्या जवळून चेंडू ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळतोय. हळूहळू बाउंड्री लाईनच्या दिशेने जात असताना चेंडू सीमारेषा पलीकडे जमिनी लगत जात असताना चौकार. मेल 4. असेरीवर पाणी सापड, असेरीवर पाणी सापड, असेरीवर पाणी सापड, असेरीवर पाणी सापड. बॅक 17 रन्स ऑन द बोर्ड लागले. आता षटक क्रमांक पहिलं आपण पाहिलं आणि पहिल्या षटकामध्ये दमदार आणि शानदार सुरुवात पाहायला मिळते. दांडाखाडी या टीमची स्थिती मजबूत आहे. सलामीवीरांनी चांगली सुरुवात दिल्यानंतर मिडल ऑर्डरचे जे फलंदाज असतात त्यांना थोडंसं हुप्स येत असताना आपण पाहू शकतात. हुप्स वाढतात त्यांचे. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डर आपण पाहू शकाल आणि लोअर ऑर्डरच्या आपल्याला पाहायला मिळतात. या 3 आपण पाहू शकतो फॉर्मॅट. आणि ह्या वेळेला जबरदस्त पायावरचा चेंडू अगदी सहजगत्या चेंडूला खेळून काढलंय. 4 धावन करता मेल चौकार. चौकार षटकारांची भाषा यावेळेला बोलत असताना चिराग बारी. हे नजमरचे डॉक्टर यू. 21 धावा. जी गाणी मात्र आपल्या श्रवण इंद्रियांपर्यंत पोहोचत नाहीत ती गाणी मात्र घेऊन येत असताना व्हॉट अ शॉट. क्या बात आहे चिराग बारी. आक्रमकता सिद्ध करत असताना इंडिव्हिज्युअल 12 बॉल मध्ये 22 धावांची एक घणाघाती फलंदाजी पाहायला मिळते. झंझावती तडाखेबंद फलंदाज. संघाची धावसंख्या 27. 5 बॉल मध्ये 21 रन्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. काय जबरदस्त सुपर. आणि विजयासाठी जर आपण आता पाहिलं तर 12 रनची आवश्यकता आहे. आयोजकांचा वेळ वाचवला जाईल यात ती मात्र शंका नाहीये. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. या वेळेला सरळ बॅटचा उपयोग. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. काय फटका खेळलाय. बॅक टू द बॉलर हेड. 6 धावा. संघाची धावसंख्या 33. चिराग बारी भन्नाट फॉर्म मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजांनी गोलंदाजी करावी कशी हा मोठा प्रश्नचिन्ह सचिन घरातला पडलेला आहे. हे पट्टे अक्षरशः प्रेमात पडले. षटकार चौकारांची भाषा बोलले. इथून ऑन साईडला आणि खेळ खल्लास. क्या बात आहे.
7 बॉल मध्ये 33 धावांचं योगदान देणारा वन मॅन शो, वन मॅन आर्मी अशी खेळी करत असताना झंझावती झुंजार एकाकी झुंज दिली आणि इथे विजयाच्या उंबरठ्यावर पाहायला मिळत आहे. 7 बॉल मध्ये तब्बल